जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करून जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार, पृथ्वीराज देशमुख। कडेगावमध्ये 5 कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न। जिल्ह्यातील भाजपासह मित्र पक्षातील सर्व पदाधिकारी, नेते मंडळी यांचे नेहमी चांगले सहकार्य असल्याने जिल्हाध्यक्ष कारकिर्दीत पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये एकसंघ ठेवण्यात यशस्वी झाल्याने जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या प्रामाणिक कामामुळे जिल्ह्यात भाजपाला मोठे यश मिळाले। 25 ते 30 वर्ष सत्ता नसताना संघर्षातून काम केलेला मी एक प्रामाणिक कार्यकर्ता असल्याने भारतीय जनता पार्टी माझा विचार नक्की करणार असून पक्षाने लोकसभेवर संधी दिल्यास सांगली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करून जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी केले। ते कडेगाव नगरपंचायतीच्या 5 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यावेळी बोलत होते। यावेळी नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उपनगराध्यक्ष नाजनीन पटेल, सभापती विजय गायकवाड, नगरसेवक अमोल डांगे, विजय खाडे, अशफाक पठाण, सुनील गाडवे, संतोष डांगे आदी प्रमुख उपस्थित होते। यावेळी नगरपंचायतीच्या सभागृहामध्ये माजी मंत्री स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले। पुढे बोलताना पृथ्वीराज देशमुख म्हणाले की जिल्ह्यामध्ये ड्रायफ्रूट, विमानतळ, औद्योगिकरणासारखे ज्वलनशील प्रश्न प्रलंबित असून जिल्ह्यात दुष्काळी भागात मोठमोठे उद्योग आणण्याची गरज आहे। शाळगाव, बोंबाळेवाडी, MIDC मध्ये मोठमोठे उद्योग आणण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने प्रयत्न केले, म्हणून आज 300 ते 400 कोटींचे मोठमोठे उद्योग भागात आल्याने अनेकांना रोजगार मिळाला। मिरज, आटपाडी, कवठेमंकाळ, सांगली, पलूस, कडेगाव, जत, MIDCना चालना देण्यास मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहेत। त्यामुळे जिल्ह्यात औद्योगिकरण वाढीसाठी प्रयत्न करणार असून जिल्ह्याचा चौफेर विकासाचे विजन माझ्या डोळ्यासमोर आहे। लोकसभेला तिकीट देण्याचा सर्वस्वी अधिकार पक्षाला असून पक्षामध्ये प्रामाणिक काम केल्याची नोंद आहे। त्यामुळे पक्ष आपल्याला संधी देणार असून सर्वांना सोबत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्याने जिल्ह्यामध्ये विकासाची घोडदौड सुरू ठेवणार असल्याची ग्वाही पृथ्वीराज देशमुख यांनी दिली। विकास कामांना प्राधान्य देऊन नगरपंचायतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री सुरेश खाडे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंह देशमुख यांच्या सहकार्याने जास्तीत जास्त निधी खेचून कडेगाव शहरातील उर्वरित विकास काम मार्गी लावणार असल्याचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख म्हणाले। पटेल त्याचप्रमाणे विजयराव अमोल, त्याचप्रमाणे निलेश विजयराव, अशफाक उपस्थित सर्व नगरसेवक, त्याचप्रमाणे गावातील आपल्या सगळी ज्येष्ठ मंडळी यांनी आता कडेगावच्या विकासाच्या संदर्भात पैशाचं सांगितलं, पण पैशाची अडचण आपल्याकडे कुठली सत्ता नव्हती, पण माझं सगळ्यात महत्वाचं काम काय असेल कडेगावचं तर 50 फुटाचा कॅनलवरचा रस्ता। हा 50 फुटाचा रस्ता कडेपूर रस्त्यापर्यंत जे मधली जी कडेपूर वाट आहे दत्तनागरीच्या मागची त्या रस्त्यापासून त्या गोविंदगिरीच्या देवळापर्यंत 50 फुटाचा रस्ता झाला तर ह्या गावाला एक नवीन पेठ तयार। आज आपल्याकडे पेठेचा प्रॉब्लेम आहे, ही पेठ आता बारीक झाली, वर काय पेठच राहिली, त्यामुळं आज आणि वाहतुकीचा आता विजयच्या त्या वार्डात तिथं त्या ओढ्यावर आपण पाईपचा विषय घडला, ती शेवटपर्यंत जर पाईप घडली तर तिथं एक मोठा रस्ता कडेपूर रस्त्यापर्यंत होऊ शकतो आपण, ते चिखली रस्त्याकडे। पण माझं म्हणणं काय की या नगरपालिकेत चांगल्या प्रमाणावरती मतं देऊन या कडेगावकरांनी सत्ता बदल केला, तुमच्यावर जबाबदारी। आज आपले नगरसेवक सगळे नगराध्यक्ष चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतात। पैसे उभा करून देणं आमचं काम, आता पैसे उपलब्ध करून दिले जातात पण पाहिजे एवढे नाही, परंतु साधारण मे जून नंतर भरपूर पैसे उपलब्ध होते, ते 5-25 कोटी रुपये कडेगावला उपलब्ध होते। आणि हिराजी तर मी हाय आत त्यामुळे आपलं जमणार आपण काय प्रामाणिकपणे पक्षाचं काम केले आणि आज बाहेर काय केलं जिल्ह्यामध्ये आपल्याला
भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांची साथ होती आणि आपण जिल्ह्यात कुठे ढगाळगुळ केली नाही, कुठं उलटसुलट उपद्रव केला नाही, कोणाला त्रास देण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळं आपल्याला लोकांची मानसिकता आहे की आपल्याला संधी मिळाली पाहिजे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लोकसभेत संधी मिळाली तर 100% मी जिल्ह्याचा चेहरा बदलतो. 25-30 वर्ष संघर्षामध्ये काम केलेलं कार्यकर्ता, कामं कशी करून घ्यायची, काय करायची, सत्ता नसताना मी सगळ्या गोष्टीत वादळात दिवे लावले. सत्ता जर माझ्यासारख्याला मिळाली तर मी 100% सत्तेचं सोनं करेन. आणि जिल्ह्यात ड्रायफ्रूटचा विषय आहे, महत्वाचा मोठा विषय, विमानतळाचा विषय आहे, हे सगळे विषय मार्गी लागले तर जिल्ह्याचं एक औद्योगिकरण वेगळ्या पद्धतीनं वाटल्याशिवाय राहणार. आज जिल्ह्यात मोठमोठे उद्योग आहेत. आता मोदी साहेब आहेत, अमित भाई आहे, देवेंद्रजी आहेत, चंद्रकांत दादा आहेत, या सगळ्या मोठ्या मंडळींना हाताला धरून एक 5-10 हजार कोटीची उद्योगधंदे दुष्काळी भागात आले पाहिजे. जत सारख्या ठिकाणी असेल, विटा असेल, कवटेमंकाळ असेल, नागपडे असेल, आपण असो, मिरज सांगलीची MIDC असेल ती वाढवण्याच्या संदर्भात प्रयत्न केला. कडेगावची MIDC वाढवणे, आज या ठिकाणी बोंबाळवाडी शाळवा MIDC मध्ये चांगले उद्योग आहेत. ते कसे आले असे झाले नाही. जवळजवळ 300-400 कोटीचे उद्योग मोठे आहेत. त्या ठिकाणी देवेंद्रजींनी वाहिली की तुम्हाला तिथे काय अडचण होणार आणि अडचण आली तर आम्ही सगळी मदत करू, म्हणून त्यांच्या विश्वासानं आज त्या ठिकाणी उद्योग आहेत. आपल्या भागातलीच माणसं कामाला लागतात. त्यामुळं मला वाटत नाही की आपल्याला भविष्यात पैसे कमी पडतील. आणि लोकसभेचं तिकीट हे पक्षाच्या हातात आहे. पक्ष निर्णय घेत असतो आणि पक्षाकडं काम केलेल्या कार्यकर्त्याची नोंद असते. कुठल्या कार्यकर्त्यानं कसं काम केलं याचा लोकाधिकार त्या पार्टीकडे आपल्या आहे. आणि पार्टीकडे माझी चांगलीच नोंद आहे. मी जिल्हा भाजपचा अध्यक्ष झाल्यानंतर जिल्हा परिषद असतील, महापालिका असतील, या सगळ्या सत्ता आल्या, 7-8 नगर पंचायत समिती आल्या. आणि हे सगळं करत असताना आपण आणलं असं नाही, परंतु पक्षामध्ये एकवाक्यता ठेवण्यामध्ये आपण यशस्वी ठरलो. आणि पक्ष एकत्रित ठेवण्याचं काम हे मोठ्या कसबीने लकीने करावं लागतं आणि ते आपण केलं. आणि कोण काल आपल्याला जर एखाद्याने शिवाय दिल्या तरी आज त्याला बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. म्हणून हा भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्यातला मेळ लागला आणि त्याला जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांनी सहकार्य केले. जे यश आज भारतीय जनता पार्टीला मिळाले ते सगळ्या तालुक्यातले नेते, महत्वाचे नेते आणि प्रत्येक तालुक्यातले कार्यकर्ते, त्यांचं अफाट परिश्रम त्याच्या मागे घडलेला आहे. आणि आपलं काम एवढंच आहे की पार्टीने जबाबदारी दिल्यानंतर मेळ घालून पुढे जाणं, हे काम आपण यशस्वीरित्या केलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीची नोंद पार्टीकडे आहे. त्यामुळं आपल्याला काही अडचणील असं मला वाटत नाही. त्यामुळं मी एवढंच या निमित्तानं सांगेन की आपल्याला संधी मिळाली की आपण सगळ्यांनी ताकदीने काम करावं लागेल. आसपास तसं नाही. आज कसं आहे, आज आपण माझी काम करण्याची पद्धत आहे की निवडणूक झाल्यानंतर राजकारण म्हणून मी कधी बघितलं नाही. माझ्याकडे कुठल्याही पार्टीचा माणूस आला तर मी प्रत्येकाचं काम करत असतो. त्यामुळं आपल्याला संधी मिळाली तर आपण सगळ्या काँग्रेसचे असतील, बाकी शिवसेनेचे असतील, इतर राष्ट्रवादी असतील, सगळ्यांना सांगावं लागेल की आपल्या बाबा तालुक्यातला प्रतिनिधी लोकसभेवर जात असेल तर सगळ्यांनी मदत करूया. आणि तालुक्यामध्ये जर खासदारकी आली तर आम्ही तालुक्यातील मतदारसंघात. त्यामुळं सगळ्याचा मेळ घालून जरी विरोधक राजकीय आपले असतील तरी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये वेगवेगळे संदर्भ असतात. मग यावेळेला आपल्याला सगळ्यांना मेळ घालून एकत्रित करून कसं जास्तीत जास्त पुढे जाता येईल असं सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि 100% आपला विचार पक्ष करेल हे मला मनापासून वाटतंय. आज या सगळ्या कामांचं उद्घाटन झालं त्याबद्दल बोलवलं, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि भविष्यात कडेगावच्या विकासाला पैसा कमी पडू देणार नाही. तुम्ही बाहेर देखील माझी चर्चा